नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत मासिक पाळीबद्दल। मासिक पाळी म्हणजे काय? तर महिलांच्या शरीरात दर महिन्याला होणारी नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे मासिक पाळी। ही साधारण 21 ते 35 दिवसांच्या चक्रामध्ये येते आणि 3 ते 7 दिवस टिकते। संपूर्ण महिन्याचं मासिक पाळीचं चक्र आपण पाहूयात। याच्यामध्ये एकूण 4 टप्पे असतात। पहिला टप्पा म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज। याच्यामध्ये 1 ते 5 दिवस रक्तस्राव होतो। दुसरा टप्पा फॉलिक्युलर फेज, 1 ते 13 दिवसांचा हा टप्पा असतो। याच्यामध्ये अंडाशयात अंड तयार होत असतं। तिसरी फेज ओव्ह्युलेशन फेज, 14वा दिवस, हा गर्भधारणेसाठी सर्वात योग्य काळ मानला जातो। आणि चौथी फेज ल्युटियल फेज, 15 ते 28 दिवसांचा हा टप्पा। याच्यामध्ये जर गर्भधारणा न राहिली तर पुन्हा पाळी येते। पाळीमध्ये काही सामान्य लक्षणं जाणवतात, जसं की पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड, स्तनांमध्ये वेदना होणं, हे सर्व नॉर्मल आहे। मैत्रिणींनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पाळीमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे। सो स्टे ट्यून्ड फॉर व्हिडिओ 2। थँक्यू।